श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र अनगड गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. सज्जनो, पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने पुरुषोत्तम मासाचे महत्त्व दर्शवणारी अधिक मास महात्म्य ही मालिका आपण चालू केली आहे. मागच्या 2-3 भागामध्ये आपण पूजेत देवतांची स्थापना कशी करायची, त्या अधिक मासासंदर्भात प्राथमिक माहिती बघितली. नंदादीप कसं स्थापन करायचं ते पाहिलं. जावयाचं पूजन कसं करायचं ते सांगितलं. आता यामध्ये आपण अधिक मासामध्ये अन्नदानाचं काय महत्त्व आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. सज्जन हो, आपल्या हिंदू धर्माचे जे काही कार्यक्रम असतील, संस्कार असतील, मुंज असेल, चौल असेल, विवाह असेल, साखरपुडा असेल, डोहाळ जेवण असेल, अगदी श्राद्ध असो, 13वा असो, 10वा असो, म्हणजे कुठलेही कार्यक्रम असो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला भोजन असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला काही प्रसन्नता येत नाही असं समजतात. इव्हन काय की पाहुणे सुद्धा येणारे विचारतात, काय यजमान आज काय मेनू आहे सांगा बरं. असं म्हणजे तुमच्याकडे आलेले पाहुणे तुमचं जेवण कसं आहे यावर तुमच्या कार्यक्रमाचा दर्जा ठरवतात. एवढ्या भोजनाला महत्त्व आहे. ते भोजन वेगळं आणि ह्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं जे काही अन्नदान करतात त्या अन्नदानाचं किती महत्त्व आहे ते आपण पाहूया. अन्नदानाचं पुरुषोत्तम मासातलं महत्त्व आणि अगोदर आपण या अन्नदानाचे काय काय महत्त्व शास्त्रकारांनी सांगितलेले आहे ते आपण पाहूया. जो श्रद्धाळू पुरुष अन्नदान करतो तो प्रत्यक्ष देवाला प्रसन्न करतो. तर त्याला दिलेल्याच्या शतपट अन्न मिळते. जो काही तो व्यक्ती असेल, अन्नदान करणारा असेल, जे काही त्यांनी अन्न दिलं असेल त्याच्या शतपट तिला अन्न मिळते. समाजामध्ये अन्नदान न करणारे आणि अन्नदान करणारे अशा 2 प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला आढळतात. अशी मनोवृत्तीच असते. काय करायचं लोकांना जेवायला बोलून उगाच. तर अन्नदान करणाऱ्या मनुष्याजवळ अन्न देवता म्हणजे अन्नपूर्णा देवता कायम निवास करून असते. कायम वस्ती त्याच्या घरी करून राहते. या उलट अन्नदान न करणाऱ्या लोकांजवळ अन्नदेवता कधीही निवास करीत नाही. आता अन्नदेवता निवास करते म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या तुम्ही. आपण जे काही अन्न सेवन करतो त्या अन्नाचं व्यवस्थितपणे रक्तामध्ये रूपांतर करून श्वसन, पचन, रक्ताभिसरण याद्वारे ते शरीरातला वैश्वानर नावाचा अग्नी जो आहे तो हे पूर्ण आपलं कार्य करतो. वैश्वानर नावाचा अग्नी म्हणजे अन्नदेवता. मग जो अन्नदान करतो त्याच्या शरीरातला वैश्वानर अग्नी प्रसन्न असतो. म्हणजे अन्नदेवता प्रसन्न असते. या उलट कधीही अन्नदान न करणाऱ्याला किंवा अन्नदानात तुच्छ मानणाऱ्या व्यक्तीने जे काही अन्न सेवन करतो ते अन्न मात्र रोग निर्माण करते. म्हणजे त्याचे आरोग्य कधीही चांगले राहत नाही. म्हणजे अन्नदेवता त्याच्या शरीरामध्ये कधीही निवास करीत नाही. अन्नदेवता अन्नदान न करणाराचा त्याग करते. म्हणजे वैश्वानर अग्नी जो असतो वैश्वानर अग्नी ह्या व्यक्तीकडं व्यक्तीच्या श्वसन, पचन, रक्ताभिसरणाकडं फारसं लक्ष देत नाही. ज्याची त्याची श्रद्धा आहे त्याच्यावरती तुम्ही विषय समजून घ्या व्यवस्थितपणे. अन्नदेवता अन्नदान न करणाराचा त्याग करते आणि इतरांना अन्नदान करून स्वतः उपभोग करणे हा विचार मनात ठेवून जो पुरुष धनार्जन करतो म्हणजे जो काही धनार्जन करतो त्या धनार्जनातला काही भाग हा इतरांच्या अन्नासाठी मी राखून ठेवतो. या अर्थाने जो धनार्जन करतो तो पुरुष त्या पुरुषाचे अन्नदेवता कायम संरक्षण करते. म्हणजे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे जास्तीत जास्त रोग होणार नाहीत याची काळजी स्वतः अन्नदेवता म्हणजे शरीरातला आत्मा, शरीरातला वैश्वानर नावाचा अग्नी स्वतः तो घेत असतो.
भुकेल्या व्यक्तीला केलेल्या अन्नदानामुळे अन्नदान करणाऱ्याचे पुण्यफल हजारो पटींनी वाढते, असे सांगितले आहे. मात्र अन्नदान न करता भक्षण केलेल्या पुरुषाच्या घरामध्ये अन्न वाढत नाही. आपण म्हणतो खूप लोकांचं असे तक्रार असते, आमच्या घरामध्ये पुरवठाच नाहीये, धान्याला पुरवठाच नाहीये. का होत नाही? काय कळत नाही. आम्ही एवढं धान्य आणतो पण पुरत नाहीये. किंवा लहान मुलांना किंवा स्वतःला अन्नदान केलं की ते स्वतः जेवण केलं की ते अन्न व्यवस्थित पचत नाही आणि अंगी लागत नाही आपण म्हणतो. त्याचं कारण काय आहे? तर त्याच्याकडून अन्नदान हे कधीही घडलेले नसते. कारण अन्नदान न करणाऱ्याचा अन्नदेवता त्याग करते. अशा प्रकारे अन्नदानाचे जे महत्त्व आहे, त्यानुसार ह्या पुरुषोत्तम मासामध्ये जास्तीत जास्त अन्नदान करणाऱ्याला शतपट पुण्य मिळते, असे स्वतः भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि हे अन्नदान केव्हा करायचं? तर पहिल्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं, की देवापुढं एक डबा ठेवून रोज 1 मुठी किंवा 2 मुठी धान्य काढायचं आणि ते धान्य त्या महिन्याच्या शेवटी कुठल्यातरी सामाजिक संस्थेला दान करायचं. तेही नाही जमलं, तर रोज महिनाभर जो कोणी दुपारी 12 वाजता, 1 वाजता तो याचक येईल किंवा भिकारी येईल, त्याला सुद्धा तुम्ही अन्नदान करायचं. अन्नदान कसं? जे आपण तुम्ही घरातलंच अन्न, जे काही तुम्ही जेवायला केलेलं अन्न आहे, तेच अन्न त्याला द्यायचं. कारण शास्त्रवचनानुसार 11:30 ते 3 ह्या काळामध्ये श्राद्ध करतात आणि ह्या काळामध्ये तुमच्या घराण्यातले जे पितर असतात, ते पितर तुमच्या घराभोवती घिरट्या घालत असतात. कोणत्याही रूपाने, पक्षाच्या रूपाने येईल, पुन्हा गायीच्या रूपाने येईल, म्हशीच्या रूपाने येईल, कोणत्या प्राण्याच्या रूपाने येईल, कोणी भिकाऱ्याच्या रूपाने येईल. ज्याचं गुजराण हे आपल्या लोकांनी दिलेल्या भिक्षेवर अवलंबून आहे, असा कोणी पण येईल. ह्या काळामध्ये तुमचीच पितर तुमची अशी रूपं घेऊन येत असतात. त्यामुळं ह्या काळामध्ये जो कोणी तुमच्या दारामध्ये येईल, त्याला तुम्ही काय करायचं? घरातलं केलेलं जेवण त्याला द्यायचं, अन्नदान करायचं. तुम्हाला जेव्हा शक्य असेल या महिन्यामध्ये, म्हणजे शुक्ल पक्षातले अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती, व्यतिपात योग, मागं पण तुम्हाला सांगितले महापर्व योग आहेत. त्या दिवशी तुम्ही 33 दाम्पत्यांना बोलवू शकता अन्नदानासाठी. 33 दाम्पत्य नाही जमले, 33 व्यक्तींना बोलू शकता, 33 ब्राह्मणांना बोलू शकता. नाही जमलं तर किमान एका तरी व्यक्तीला तुम्ही घरी, एका व्यक्तीला किंवा एका दाम्पत्याला घरी बोलावून अन्नदान करायचं आणि त्या अन्नदान करणं त्यावेळेला त्या जो कोण अतिथी येईल, त्या अतिथीचं योग्य ते चांगल्या प्रकारे पूजन करायचं. पाय धुवून त्या पायावरती स्वस्तिक काढून त्यांना वस्त्रदान करायचं. अनारसे द्यायचे. तांब्याच्या ताटामध्ये अनारसेचं वाण त्याला द्यायचं आणि ते करताना जे काही मंत्र सांगितलेले आहेत, पुरुषोक्तातले मंत्र आहेत. तैत्तिरीय संहितेमध्ये, उदक शांतीमध्ये काही मंत्र अन्नाच्या संदर्भामध्ये अन्नसूक्त म्हणून आहे. ते अन्नसूक्त तुम्ही म्हणू शकता. काही नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या नावाचं पूजन करून तुम्ही जो कोण आहे त्याला तुम्ही अन्नदान करू शकता. आणि जर काही जमलं नाही, तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही कोरडा शिधा सुद्धा देऊ शकता, की जेणेकरून त्याच्या घरामध्ये ते धान्य तो घरी गेल्यावरती तो शिजवल आणि घरामध्ये त्याचा स्वयंपाक करू शकेल याप्रमाणे. म्हणजे कोणत्याही प्रकारे येणं-केणं प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारे अन्नदान ह्या महिन्यामध्ये तुम्हाला करता येईल, ते अन्नदान तुम्ही करू शकता. अन्नदानाचा एक चांगला मंत्र आहे. तो कोणता मंत्र? तो तुम्हाला मी सांगतो. अन्नमेव यतो लक्ष्मीर् अन्नमेव जनार्दनः अन्नं ब्रह्माखिलत्राणम् अस्तु जन्मने जन्मने. हा अन्नदानाचा मंत्र आहे. त्या प्रकारे तुम्हाला जे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही अन्नदान करू शकता. अन्नपूर्णा माता की जय. हा सर्व भाग आपण श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करूया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. हा भाग कसा वाटला अवश्य कमेंट्समध्ये लिहा.
तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. शुभम भवतो.